मी परत फक्त विचारतो की एवढा एकच प्रश्न देशापुढचा महत्वाचा वाटतो? नाही नाही नाही, म्हणजे जागतिक जी मंदी आहे आणि आर्थिक मंदी जी येते त्याच्यामुळे भारताचं आणि या 120 कोटी लोकांचं जे काही भवितव्य आता आर्थिक मंदीच्या लाटेत सापडलंय याच्या पलीकडे म्हणजे अगदी 26/11 सारखी घटना असेल, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, आजही तुम्ही जे म्हणताय की सर्व जातीपातींमध्ये आपण विखुरलेले आहोत, यांना एकत्र करण्याचं सोशल इंजिनिअरिंग मायावतीजी आणि बहुजन समाज पार्टी करते, या बाकीच्या प्रश्नांचाही देशापुढे एक फार मोठा गंभीर धोका आहे असं नाही वाटत? साहेब, हे सगळे मुद्दे जवळजवळ 25 ते 50 मुद्दे असे आहेत की देशाच्या राजकारणात गेल्यामुळे या प्रत्येकाला आपल्याला चालना देऊन पॉझिटिव्ह उत्तर आणता येईल. तुम्ही खूप हा छान मुद्दा पुढे आणला की जो माझ्या पुढच्या प्रश्न उत्तरात येणार होता की 26/11 सारखं जे घडलं ते कशामुळे घडतं. तुम्ही किती मिलिटरी डोळ्यात तेल घालून ठेवले, लाखो पोलीस ठेवले, तुमचे किती गुप्तहेर ठेवले, जोपर्यंत सगळा समाज त्या देशाच्या बाजूने जागरूकतेने उभा राहत नाही तोपर्यंत काही उपयोग होत नाही. स्वतःच्या घराचं संरक्षण पोलिसांपेक्षा स्वतःच आपण जास्त करू शकतो, त्याला जागरूक असायला पाहिजे. त्याच्याकरता शेजाऱ्यावर विश्वास पाहिजे की शेजारा माझ्या घराकडे वाईट नजरेने बघत नाही ना. त्याच्यामुळे शेजारी जर एकत्र आणायचे असतील म्हणजेच पर्यायाने सगळे जाती धर्म जर आपण एकजीव केले आणि एकत्र म्हणून आणले तर 26/11 सारखे प्रसंग आपल्या देशात येणार नाही.